तर नागपुराच्या घरोघरी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी मिळेल. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एक घर असं नाही की जिथे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी मिळणार नाही, PG केलेले विद्यार्थी मिळणार नाही. तर हे सगळं जागृतीचं लक्षण आहे. आणि नागपूर यासाठी बाबासाहेबांनी दीक्षेचं स्थळ म्हणून नागपूरला निवडलं आणि ते सार्थक होतं. कारण की बाबासाहेबांचा प्रत्येक कदम, प्रत्येक विचार हा फारच मोठा दूरदृष्टीपणाचा होता. त्यांनी जे संकल्प केले ते सगळ्यामध्ये साकार झाले, सगळ्यामध्ये ते विजयी ठरले. आणि बाबासाहेबांचे स्वतःचे जीवन समाजातील प्रत्येक ज्ञानी विद्यार्थ्यासाठी ते आदर्श असं जीवन बाबासाहेबांचं आज आपण बघत आहोत. आणि मी जेव्हा विदेशामध्ये जातो, मी आज जवळपास 60 देशाची संघटना असलेल्या WFB म्हणजे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट त्याचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्य करतो. ज्यामध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मन, जापान, सगळे जगातील प्रगत देश, या सगळ्या देशातील लोक त्या ठिकाणी मेंबर म्हणून आहेत. आणि त्याचा मी पण मेंबर आहे. हे मला लाभलं आमचे जे गुरु डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी हे माझे गुरु, आणि भदंत जगदीश काश्यप ते पण माझ्या दीक्षेच्या वेळी होते. आणि ज्या जगदीश काश्यपांनी नालंदा विद्यापीठ काढलं, नवनालंदा, त्याची युनिव्हर्सिटी झाली नंतर, आणि भारत सरकारने ती युनिव्हर्सिटी नवनालंदाच्या नावाने डेव्हलप केली. 1000 कोटी रुपये मागच्या वेळी पंतप्रधानांनी त्या युनिव्हर्सिटीच्या विकासासाठी जाहीर केले आणि काम जोरात सुरू आहे. तर ती परंपरा भिक्खू संघाची, ते आमचे गुरु. त्यानंतर आनंद कौशल्यांजी फार प्रचंड विद्वान व्यक्ती, ज्यांनी बुद्ध धम्माला मोठी एक गती दिली. बाबासाहेबांचे ते फार मोठे फॉलोअर्स आणि फार मोठे प्रशंसक होते. बाबासाहेबांच्या ग्रंथाचा त्यांनी हिंदी अनुवाद केला, द रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला. आणि मोठे विद्वान म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्यासोबत मला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा, फिरण्याचा योग लाभला. तर ते संस्कार जे असतात ते मोठे महत्त्वाचे असतात. आणि त्या धाग्याला धरूनच मी भिक्षू म्हणून काम करतो. ऑल इंडिया भिक्षू संघाचे अध्यक्ष म्हणूनही माझी निवड झालेली आहे. आणि आताच काही दिवसापूर्वीच मुंबईमध्ये ऑल इंडिया भिक्षू संघ, ज्याला अखिल भारतीय भिक्षू संघ म्हणतात, त्याचं महाअधिवेशन 2 दिवसाचं झालं. ते आमच्याच प्रयत्नातून आणि सगळ्या भिक्षू संघाने आम्हाला साथ दिली. लक्ष्मी कामगार माझ्यासोबत आहेत, त्यांची समन्वय समिती आहे, त्यांनी आम्हाला साथ दिली. इथले चंद्रकांत हांडे म्हणून मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत, खासदार आहेत निवडून आलेले, त्यांनी आम्हाला साथ दिली. रामदास आठवले साहेब ते आमच्या पाठीशी सुरुवातीपासून असतात आणि तेही आमच्या पाठीशी अधिवेशनाच्या काळात होते, भिक्षू संघ होता. तर हे सगळं बघतो, ही प्रगतीचं लक्षण आहे. म्हणजे आपण फार प्रगतीच्या दिशेने जात आहोत. जिकडे तिकडे बुद्धविहार बनलेली आहेत. आज सोलापूरमध्ये नाही म्हटलं तरी 10-20 बुद्धविहार असतील. जास्त किती असतील? 200-250 मोठमोठे विहार आहेत. तर ही आपली प्रगती आहे. नागपूर शहरामध्ये 450 बुद्धविहार आहेत आणि मोठी मोठी विहार बांधलेली आहेत. तर ही प्रगती आहे. पूर्वी ज्या ठिकाणी एकही नव्हतं तिथे एवढे विहार बनले जातात. एवढा समाज जागृत म्हणून काम करतो आणि तो स्वाभिमानाने. कारण की बाबासाहेबांनी दिलेलं मंत्र आपल्या माणसाने हुबेहूब स्वीकारलेलं आहे. बाबासाहेब म्हणाले शिका, आपण शिकायला लागतो. तुम्ही संघटित व्हा, आपण संघटित होऊन काम करतो. आणि संघटना आता थोडी संघटनेमध्ये कमजोरी असेल, पण तरी आपण आता कालची जे दिन महोत्सव बघितला, बाबासाहेबांचा 135वा जयंती उत्सव सोलापूरमध्ये, तर तो बघून खरोखर आम्ही फार प्रभावित झालो. सोलापूरकरांनी
जी उत्सवाची परंपरा सुरू ठेवली आणि महोत्सव म्हणून त्याच्या काही दिवसापूर्वी जयंती येण्याच्या एक महिन्यापूर्वी तुम्ही कामाला हो, लागला. हो. एक महिन्यापूर्वी ते आपल्या सर्वांच्या अंगांगामध्ये ते रक्तसंचार सडसडते की आपल्याला जयंती करायची आहे, मोठी करायची आहे, मागच्या वर्षीपेक्षा चांगली करायची आहे. तर ही जी तयारी आहे ती प्रत्येकाच्या मनाची तयारी होती. आणि काल मी ऐकलं की आपण आपल्या बळावर एवढं मोठं समाजाला एकत्र करणे आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊन बाबासाहेबांचा सन्मान करणे ही खरोखर मोठी स्तुत्य बाब आहे. आता मी अनेक शहरात फिरतो, जगातही फिरतो, पण ही जी जयंती आम्ही बघतो ती जयंती बघून मला कोरियामध्ये जो बुद्ध महोत्सव मानला जातो त्याची मला आठवण झाली. पण कोरिया मोठा प्रगत देश आहे आणि तो बुद्ध महोत्सव मोठ्या प्रमाणात मानला जातो. जपानमध्ये जेव्हा आम्ही बुद्ध महोत्सव बघतो तर हे प्रगत देश आहे, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक आणि हे ते फार डेव्हलप पण झालेलं आहे. तर कालचं सोलापूरचे जे बघून इलेक्ट्रॉनिक मध्ये जे आपण बाबासाहेबांचं चलचित्र, त्यांचे जीवन, त्यांचा संदेश जो आपण सोलापूरकरांनी जो समाजाला दिला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जागृती निर्माण होते. मी काही वर्षापूर्वी आलो होतो एकदा असेल बघायला, तुम्हाला आठवत असेल. सुशील कुमार सिंधीच्या घरी आम्ही गेलो होतो, तुम्हाला आठवत असेल. तर प्रगती होत आहे. दुसरा एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी येतो की तुमचे जे प्रवचन आम्ही ऐकायचो रेडिओवरून, श्रीलंकेचे तुमचे जे टॉक आहेत की ते प्रवचन ऐकल्यानंतर इतकी मनामध्ये प्रसन्नता वाटायची, इतकं नॉलेज त्या प्रवचनातून मिळायचं आणि असं वाटायचं की बनतेंना आपण कधी भेटावं, बनतेंची कधी भेट व्हावी. तर उत्सुकता माझी अशी आहे की ते हे प्रवचन तुम्ही कसे द्यायचे श्रीलंकेच्या रेडिओला, म्हणजे ते कोणत्या पद्धतीनं ते टॉक द्यायचे तुम्ही तिकडे? ते खरोखर श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन हे त्यावेळी फार मोठं प्रसिद्ध असं रेडिओ स्टेशन होतं. भारतामध्ये 40 वर्षापूर्वी रेडिओ होते, पण भारतामध्ये सीमा होती. कोल्हापूरचा रेडिओ त्याची वेगळी सीमा, पुण्याचा वेगळी सीमा, नागपूरचा रेडिओ वेगळी सीमा, दिल्लीचा वेगळं, लखनौचा वेगळं, म्हणजे ते आपल्याकडे जवळपास 100च्या वर रेडिओ स्टेशन असते आणि प्रत्येकाला मर्यादा होती. परंतु श्रीलंका ब्रॉडकास्टिंगला मर्यादा नव्हती. तो कोलंबोवरून ब्रॉडकास्ट व्हायचा आणि संपूर्ण भारताच्या कुठल्याही शहरात, कुठल्याही गावात तो ऐकला जायचा. नेपाळमध्ये लोक ऐकायचे, एशियामध्ये जायचा, एशियामध्ये जायचं. त्यामुळे जसं आपण जे BBC लंडन बघतो, तर ती जी फ्रिक्वेन्सी BBC लंडनची आजही आहे, तशी ती श्रीलंकेला त्यावेळी होती. आणि आमच्या गुरुंनी ते सुरू केलं होतं. गुरु आमचे पूर्वी तिथे भाषण द्यायचे, मग मी तिथे गेल्यानंतर त्यांच्या पुण्यामुळे मलाही ती संधी लागली आणि मी मोठं भाग्य समजत होतो की ज्या रेडिओवर आपलं बाबासाहेबांचं बुद्धाचं गाणं इथे येत नव्हतं भारतामध्ये, पण आम्ही श्रीलंकेवरून लावायचं आणि तिथून बुद्ध की धरती वगैरे गाणे जेव्हा हे जे गाणे त्यावेळी लावायचे, म्हणजे 40 वर्षापूर्वी, तर लोकांना एवढा आनंद वाटायचा, एवढं लोक म्हणजे फॉलोअर. तर मलाही मोठा उत्साह वाटायचा. तर अशा पद्धतीने आम्ही केलं. माझ्यानंतर माझे गुरुबंधू नंदवर्धन पिछू आहेत, मग त्यांनाही मी काही 2-4-6 महिन्यासाठी तिथे ठेवलं आणि जवळपास 5,000च्या वर तिथे आमची भाषणं झाली. तर तो काळच तसा होता आणि भारतामध्ये आम्हाला संधी मिळत नव्हती त्या काळात. 40 वर्षापूर्वी कुणी रेडिओवर आम्हाला म्हणजे पण तिथून आम्ही जे देत होतो तर ते मोठं महत्त्वाचं आणि लोकांना अपिलिंग असायचं. तर खरोखर श्रीलंका देश लहान आहे, पण बौद्ध असल्यामुळे मोठे मोठे विहार आहेत, मोठा भिक्षू संघ आहे. तर ते मला संधी लाभली आणि ते पूर्ण केलं. आता मला त्याला जोडून प्रश्न असा आहे म्हणते की आता हे जे प्रवचन आहे ते पुस्तक रूपातून आपल्याला जर करायचे असतील आपण ते करू शकतो. आता नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे, आपण जे बोलतो ना ते प्रिंट होतं. तर भविष्यामध्ये जर असं जर आपल्याला करता आलं की हे प्रवचन पूर्ण पुस्तकाच्या रूपामध्ये जर झालं तर एक विशाल एक असं साहित्य तयार होईल.
तर अशी आपल्याला योजना करता येईल. नाही, चांगला प्रश्न आहे. बघू ते तर त्या अनुषंगाने आपल्याला काय, कारण का मी पण त्यामध्ये मदत करू शकतो नाही, तुम्हाला. करू तेही प्रयत्न करू. कारण का तुमचे जे टॉक आहेत ना, ते एक टॉक जरी ऐकलं एका माणसाने तर त्याचं पूर्ण जीवन बदलून जातं. आणि ते जर पुस्तकात रूपांतरित झालं तर ते एक विशाल तुमचं साहित्य तयार होईल. आणि ते विश्लेषणात्मक आहे सर्व काय ते. आता इथेही बघा, आपण जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर गेल्या 3-4 वर्षापासून मी प्रवचनं देत आहे. आणि 1600च्या वर यूट्यूबवर मी माझी प्रवचनं अपलोड केली. ती फेसबुकला पाठवली, त्यानंतर इंस्टाग्राम म्हणा किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावर सुद्धा ती गेली. आणि त्यामधून एक मोठा समाज तयार होतो. तर ते माझं सध्याही सुरू आहे. आणि हे जे या माध्यमाचा उपयोग आपण करून या काळामध्ये आपण त्यांना आणखी लोकांपर्यंत ते पोहोचवू शकतो. तर ही खरोखर समाधानाची बाब आहे. आणि तेही आपल्याला पुस्तकाच्या रूपात सुद्धा करता येऊ शकतात. तर हे चांगलं आहे पुस्तकाच्या रूपात. आणि रेडिओ म्हणजे तिथे आहे त्याच्या आणखी एक प्रश्न की जो मी तुमच्या संदर्भामध्ये अनेक वेळा मी हे बोललोय, तर मला तुमचं आत्मकथन लिहायचं आहे. मग त्याच्यासाठी मला तुमच्यासोबत मला ते बसावं लागेल. की हे आत्मकथन यासाठी की येणाऱ्या पिढीसाठी की तुम्ही जो संघर्ष केला किंवा तुम्ही जे काही वेगवेगळ्या देशामध्ये केला, तर ते लिखित स्वरूपामध्ये एक दस्तावेज लोकांपर्यंत येणं फार गरजेचं आहे. जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये हा दस्तावेज इतरांना उपयोगी पडावा. यासाठी आपण लवकरात लवकर जर आपण प्रयत्न केले तर येणाऱ्या या 6 महिन्यामध्येच मी म्हणेन, तर ते आपण पूर्णत्वाला प्रोजेक्टच्या रूपामध्ये जर आपण हे केलं, तुम्ही फक्त बोलले, आपण त्याचं रेकॉर्डिंग करून आपण पुस्तक रूपाने एक समग्र 1 खंड 2 खंड किंवा जेवढे खंड होतील तेवढे खंड आपण काढू शकतो. असे अनेक प्रयत्न झालेले आहेत. नाही, चांगलं तुमचा प्रस्ताव चांगला आहे. यावर आपल्या चर्चाही झाल्या 2-3 वेळा. पण तुम्ही एवढे बिझी असता, तुम्ही आता मोठ्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहात. ती जबाबदारी तुमच्या मागे आहे. आणि मी पण बिझी असतो. मलाही म्हणजे एवढी निमंत्रण असतात, जिकडे तिकडे जावं लागते. अनेक संस्थांशी मी जुळून आहे, नॅशनल, इंटरनॅशनल अशा अनेक संस्थांसोबत. आपण या कामातून काम काढूनही प्रयत्न आमचे असतातच. एक मला मोठं समाधान वाटतं की मुंबई शहरात एक मोठं विहार बांधण्याचा आमचा संकल्प होता. तर त्यामध्ये आम्ही बरेच यशस्वी झालो. आज टिळकनगर चेंबूर मुंबई या ठिकाणी सर्वोदय महाबुद्ध विहार म्हणून 5 माळ्याचं हे बुद्धविहार आणि सोशल एज्युकेशनल कल्चरल सेंटर या नावाने आम्ही ते विहार बांधलेलं आहे. आणि शासनाची आम्हाला मदत असते. देवेंद्र फडणवीस त्यांचे शासन जे आहे ते खरोखर मदत करणारं शासन आहे. अनेक बुद्धविहाराला त्यांनी मदत केल्या. आपल्या इकडे लातूरकडे सुद्धा, उदगीरला सुद्धा त्यांनी फार मोठी मदत करून बुद्धविहार बांधलेलं आहे. आमचे एक शिष्य भिक्षक तिथे मागे आपण गेलो उदगीरला ना, तर किती मोठं विहार त्यांनी बांधलं. त्यानंतर औरंगाबादला तिथेही मोठमोठी विहार होत आहे. तर शासनही आपल्याला मदत करतं. आणि शासनाने मदत केलं तर आपण करू शकतो. कारण की आधी आपला समाज एवढा श्रीमंत नाही. आता आपण जरी आपले बुद्धविहार मोठे असले तरी पण आपण आर्थिक दृष्ट्या अजूनही कमजोर होतो. आपण अजून काही मोठ्या समाजासोबत आपण तुलना नाही करता येत. आज मोठा समाज काही बघितला ना, तर काही लोक फार कोट्याधीश आहेत लोक समाजामध्ये. आपल्याकडे आपल्याला 100 कोटी असणारा माणूस मिळणं मोठं कठीण आहे आपल्याकडे. पण त्यांच्याकडे जर बघितलं ना, तर 10,000 कोटीचे शेकडो परिवार आहेत. 10,000 कोटी ज्यांची मालमत्ता आहे, 25,000 कोटीचे मालमत्ता आहे, असे किती परिवार आहेत. आपण अजून त्याच्यामध्ये नाहीत. परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईने समाज पुढे जातो आहे आणि प्रगतीपथावर आहे. आणि जागृती आणि बाबासाहेबांचा आदर्श
आणि त्याग भावना आपल्यामध्ये असली, आपल्या नेत्यांमध्ये आहेही. आपले जे नेते मंडळी सुद्धा फार पोटतिडकीने काम करतात. अनेक ठिकाणी मी अनेक लोकांना मी ओळखतो अनेक वर्षापासून. तर त्यांचाही प्रयत्न आहे समाजाला घेऊन जायचं, पुढे न्यायचं, दिशा द्यायची, पुढे न्यायचं, आणि ते नेतेही आहे. पण त्यामध्ये एका गोष्टीचा अभाव थोडासा दिसतो मला, की ज्याला आपण एक संघटितपणा, एक विचार म्हणा, जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, ते जर आपण गाठलं ना तर आणखी मोठा समाधान होईल, मोठा समाधान होईल. त्या दिशेने वाटचाल पण आहे. आणि आज आपले जे नेते आहेत काम करणारे, आपले रामदासजी आठवले आहेत, बाळासाहेब आंबेडकर आहेत, त्यानंतर गवई साहेब आहेत, आणखी इतरही जे लहान मोठे ग्रुप आहेत, तर हे सगळे चांगल्या दिशेनेच काम करतात. त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या विभागात त्यांनी मोठं परिवर्तन केलेलं आहे. तर ही समाधानाचीच बाब आहे पूर्वीच्या तुलनेत जर आपण गेलो. पण तरी आपल्याला आणखी जायचं आहे. तर या दिशेने आपण जर गेलो तर बरं होईल. आणि तुम्ही जे पुस्तकाचं म्हटलं की ते लोकांना आदर्श ठरावं, आपले गुरु जे असतात तेच आपले आदर्श असतात. आज आम्हाला जो आदर्श नेहमी ज्याला मी मानतो ते आमचे डॉक्टर भगवंत आनंद कौशल्य आहेत, त्यामुळे आम्हाला शिक्षणाची ओढ लागली. आणि आज जर बाबासाहेब जिवंत असते आणि त्यांनी बघितलं असतं की आज आमचे भिक्षू जे आंबेडकरी समाजातून गेलेले कितीतरी भिक्षू आज डॉक्टरेट आहे, MA PhD केलेले आहे, त्याला किती आनंद वाटला असता की बघा आज मी जो मार्ग दिला त्या मार्गाने चालून आमचे भिक्षू PhD मिळवतात आणि एवढं शिक्षण घेऊनही ते भिक्षू जीवन जगतात. हे गौरवाचं आहे, हे गौरवाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं आदर्शच हा आम्हाला प्रत्येकाला प्रेरणा देतो. त्या दृष्टीने आपण काय नवीन पिढीला देऊ शकतो त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. वेळ बदलते, समाज बदलते, त्यावेळी आपल्याला सुद्धा कॉम्पिटिटिव्ह बनलं पाहिजे. आज संघर्षाचं असं जीवन आहे विद्यार्थ्यांचं, आणि रोजगारी, बेरोजगारी, बेकारी ह्याही फार मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे. तर तो तसा नॅशनल प्रश्न आहे, पण तरी आपणही त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आणि आपल्या मुलाला या स्किल डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याची गरज आहे. आणि ते जिकडे तिथे आपल्यामध्ये आता काही मिसअंडरस्टँड काम करायला लागलं तरी खरोखर समाधानाची बाब आहे. आणि या दिशेने आपण गेलो पाहिजे. शेवटचा एक प्रश्न तुला विचारायचा म्हणजे माझं विचारलं शेवटचा प्रश्न. केंद्र सरकारने पालीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, परंतु एक अभाव असा आहे की आपल्या भारतामध्ये पाली विद्यापीठ नाही, संस्कृत विद्यापीठ आहे, पाली विद्यापीठ नाही. त्यासाठी भिक्खू संघाने एखादा प्रस्ताव भारत सरकारला दिला आहे का, किंवा त्याविषयी आपण काय प्रयत्न करणार ते मला थोडंसं जाणून घ्यायचं होतं. की भारत सरकारला एक प्रस्ताव देणं गरजेचं आहे की जे ऑथेंटिक आपल्याकडे अखिल भारतीय भिक्खू संघ आहे किंवा आणखी कोणती दुसरी एखादी बौद्ध महासभा आहे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, यांच्याकडून भारत सरकारला एक किंवा राष्ट्रपतींना एक निवेदन देणं गरजेचं आहे की आम्हाला भारतामध्ये पाली विद्यापीठ स्वतंत्र तयार झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत का? पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्या कार्यक्रमाच्या वेळी मी पण होतो. उद्घाटनाच्या वेळी प्राईम मिनिस्टरने वगैरे कार्यक्रम घेतला. दिल्लीमध्ये विज्ञान भवनामध्ये कार्यक्रम झाला, त्यामध्ये मी पण एक प्रमुख पाहुणा म्हणून होतो. मी बघितलं तो कार्यक्रम. आणि हा जो विद्यापीठाचा प्रश्न आहे हा खरोखर फार महत्त्वाचा आहे. जेव्हा अभिजात अशा भाषेचा दर्जा मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे ही. त्या दृष्टीने आपल्यालाही अपलिफ्टमेंट करायचं आहे. आणि आज ही समाधानाची गोष्ट आहे की आपल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये पाली डिपार्टमेंट आहे. औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, सोलापूरला पण आहे. तर पाली डिपार्टमेंट असल्यामुळे पालीच्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळते आणि इतर ठिकाणी पण जाण्याची त्यांना संधी मिळते. आता हा जो पाली विद्यापीठाचा प्रश्न म्हटलं तर हा तसा एक
लहान गोष्ट नाही आहे ती. त्यासाठी हजारो म्हणजे शेकडो एकर जमिनीची गरज असते, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते, फार मोठ्या युनिटची गरज असते. तर ते निर्माण केलं पाहिजे अगोदर. ते आपण जर निर्माण केलं आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर कठीण काही नाही. आपल्याकडे आज असे विद्वान लोक आहेत, डॉक्टर झालेली लोक आहेत, PhD केलेली लोक. त्यामुळे या सगळ्यांना या दिशेने एकत्र करून एकत्र आणण्याची गरज आहे आणि ते करूया. तुला विचार. माझा काय एवढा हाय लेवलचा प्रश्न नाही आहे, सर्वसामान्य. मला पडलेला एक प्रश्न की तुम्ही जसं म्हटलात की मी गुरुजनांना अनुकरण केलं माझ्यावर, मग अनुकरण ह्या शब्दाची नक्की व्याख्या काय? कारण की जेव्हा मी मिरवणुकीमध्ये बघते किंवा इतर वेळेस पण बघते, आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो, त्यांना अनुकरण करतो म्हणतो, गौतम बुद्धांचं पण अनुयायी, पण प्रत्यक्षात सगळं अपोजिट वागलं जातं. नक्की अनुकरण ह्या शब्दाचा अर्थ काय? फक्त जयघोष की त्यांनी दिलेल्या तत्वांचं पालन करणं? प्रश्न फारच सुंदर विचारला. अनुकरण हे महत्वाचे असते. लहान मुलं आई वडिलांचे अनुकरण करतात. लहानपणापासून जसे आई वडील बोलतात, वागतात, उठतात, बसतात, लहान मुलं लहानपणापासून ते अनुकरण करून शिकत असतात. लहानपणापासून त्यांना ते संस्कार मिळतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी आपल्या प्रोफेसरांचं अनुकरण करतात की नाही पण हे आठवीत मास्तर फार चांगले आहेत, हे प्रोफेसर फार चांगले आहेत, ते चांगले आहेत. तर ते ओळखतात कोणाला फॉलो करावं. फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की मानवी स्वभाव आहे की अनुकरण करणे. आपला जो आदर्श माणूस ज्याला आपण मानतो तो कसा वागतो, कसा बसतो, कसा काम करतो, त्याची वागणूक ती माझ्यात पण आली पाहिजे, त्याला अनुकरण आपण म्हणतो. म्हणून गुरुचं अनुकरण शिष्य करतच असतात. आज आमच्या गुरूंच्या सोबत आम्ही फिरणे म्हणजे अनुकरणाचा भाग आहे. त्यांना बघतो, त्यांना बघून आमच्यामध्ये प्रेरणा मिळत असते. आमच्यासोबत फिरणारे आमचे शिष्य, त्यांना प्रेरणा मिळत असते. आणि बौद्ध भिक्खू संघ म्हटलं तर बौद्ध भिक्खू संघ हा ट्रेनिंग मोठी महत्त्वाची आहे. आपल्याकडे ही भिक्खू संघाची ट्रेनिंग सुरू झाली पाहिजे. आज तिचा अभाव दिसतो मला भारतात. मी थायलंडमध्ये बघतो, तिथे भिक्षूंसाठी कॉलेज आहेत, विद्यापीठं आहेत. श्रीलंकेमध्ये आहे, म्यानमारमध्ये आहे, जपानमध्ये आहे, अनेक बौद्ध देशात आहे. तसे ट्रेनिंग म्हणजे निव्वळ भिक्षूसाठी ट्रेनिंग असं अजून आपल्याकडे आजही नाही. तर ते करण्याची आमची इच्छा आहे आणि ते केल्यावरच चांगला भिक्षू संघ तयार होईल. चांगले आदर्श भिक्षू झाले पाहिजे आणि आदर्शानेच आदर्श निर्माण होतो. आदर्श आपोआप नाही घडत, कोणीतरी आपल्याकडे आदर्श माणूस पाहिजे. आज आपला समाज जो घडला, आपल्याकडे एकमेव आदर्श आहे बाबासाहेब आंबेडकर. हे एकमेव आपले प्रत्येकाचे आधारस्तंभ आहे. तिथून आपण घडलो आणि बाबासाहेबही तसे वागायचे की नाही, मी आदर्श म्हणून जगायचं, माझ्यापासून लोकांना प्रेरणा घेऊ दे आणि त्यांनाही मोठं होऊ दे. ही सद्भावना, ही दिव्य दृष्टी आणि दूरदृष्टी बाबासाहेबांच्या मनात होती. म्हणून आपल्या समाजात घडला आणि अशाच पद्धतीने भिक्खू संघाची दूरदृष्टी जर आपण मोठ्या भिक्षूला फॉलो केलं, एज्युकेटेड भिक्षू, त्यांचे वागणं, त्यांचे राहणं, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे कार्य हे इतरांना प्रेरणा देतात. ते त्यांच्यापासून अनुकरण करत असतात. म्हणून अनुकरण हा मानवी स्वभाव आहे. तर ते असलंच पाहिजे आणि तेच आपल्याला एक बळकटी देते, शक्ती देत असते. आज गायकवाड परिवार या ठिकाणी आला. प्रसिद्ध काय रत्नसिंग नंतर परत गायकवाड सेलरत्न गायकवाड. तर चांगली स्टुडिओ घेतली, पाठिंबा चांगली तुम्ही घेतली. तिला नंतर तुम्ही तुमच्या चॅनलवर द्या, माझ्या चॅनलवर आपण हो देतो म्हणते तुम्हाला देतो नंतर. तर आपण आता तुमच्या राहत्या घरामध्ये ओळख मी सांगितलं ना सगळ्यांना, 30-35-40 वर्ष घरी यायची संधी आज 40 वर्षानंतर आज लागली. पहिल्यांदा मी तुमच्या घरी आलो आणि फार आनंद आम्हाला, मला पण फार आनंद वाटला. आपण नेहमी फोनवरून किती वर्षापासून बोलत असतो. तर या घरामध्ये
बुद्धवंदना तुम्ही नेहमी म्हणता, पण तुंबठ्यापेक्षीच्या असते आशीर्वाद आणि वंदना होणे हे फार फार महत्त्वाचे असते. तर बुद्ध धम्म आणि संघाचे स्मरण करून तुमच्या या राहत्या घरामध्ये मंगल मैत्री बुद्धाची, धम्माची, संघाची निरंतर वाढत राहू दे. बुद्धाच्या छत्रछायेखाली, बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली आपलं सर्वांचे जीवन आनंदमय, यश, वैभवाने परिपूर्ण व्हावं. बुद्धाचा धम्म हा शांतीच्या, प्रगतीच्या, दुःखमुक्तीचा आणि सुख शांतीकडे नेणारा धर्म आहे. ते सत्य आपणास लाभावे या दृष्टीने बुद्ध धम्म आणि संघाचे स्मरण करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करून आपण तुमच्या घरामध्ये पंचशील आपण केले जाते. मी म्हणेल तसं आपण म्हणा. बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, शरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं सुरक्षितं साधुकं कृत्वा
अपमादेन शीलं सम्पादित बन्ते साधु 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 साधु. तुम्हा सर्वांना आशीर्वाद. बुद्धाची महान मैत्री श्रीकृष्णाची तुम्हाला लाभत राहू. सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चेकानंच यंबलं अरहंतानंच तेजेन रत्नं बंधाम सब्बसु सब्बित्यो विवज्जन्तु सब्बरोगो विनश्यतु एतेन सच्चवज्रेन सुक्षिते होतु सर्वदा. दुःखपत्ताच निर्दुःखा भयपत्ताच निर्भया शोकपत्ताच निशोका होन्तु सब्बे कृपाणिनो भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सब्बधम्मानुभावेन सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. पण ते हे तुमच्यासाठी आम्ही आणलंय नाश्ता करायला हे करायला. ते घेऊन ये, फळं घेऊन ये. चालू करा. सुरू करू. हे काढा. साडेदहा किती 10-15 मिनिटं अगोदर गेलं पाहिजे. एकच मिनिट. 15 मिनिटं गेल्या अगोदर